नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पेपर भाग 1 आणि भाग 2 साठी व्हिडिओ पाहत आहोत। सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण 8 सराव प्रश्नपत्रिका पाहिल्यात। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत किंवा धनराज बनसोडे असे सर्च करून तुम्ही प्लेलिस्टमधून पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8वी सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत। जे बालमान पहिला आहे, बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे 30 गुण, त्यानंतर मराठी भाषा विषयाचे 30 गुण आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान म्हणजेच परिसराभ्यास याचे सुद्धा 30 प्रश्न म्हणजे 30 गुणांसाठी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिला आहे बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र। प्रश्न पहिला, बाल विकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते? 1. विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे। 2. विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते। 3. विकासाची प्रक्रिया ही अखंड चालणारी असते आणि 4. विकास होत असताना सूक्ष्मपणे होत असतो। तर बाल विकासाच्या संदर्भाचं विधान चुकीचे विधान आहे। पर्याय नंबर 2, विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते। प्रश्न क्रमांक 2, बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते? 1. नवजात अवस्था, 2. शिशवावस्था, 3. किशोरावस्था, 4. कुमारावस्था। तर पर्याय नंबर 2, शिशवावस्था। प्रश्न 3, वर्गातील उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्याच्या नैसर्गिक जिज्ञासेचे पोषण करतो। 2. विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो। 3. विद्यार्थ्यांना जगातील वास्तविक परिस्थितीमध्ये सम्मिलित करतो आणि 4. वरील सर्व। याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, वरील सर्व। वर्गातील उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे पोषण करतो, विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो आणि विद्यार्थ्यांना जगातील वास्तविक परिस्थितीमध्ये सम्मिलित करतो। प्रश्न क्रमांक 4, टिंबटिंब ही शिक्षकाची भूमिका आहे। 1. ज्ञानाचे संप्रेषण करणे। 2. विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवणे। 3. विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आंतरक्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे किंवा सृजन करणे आणि वरील सर्व। तर या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न 5, टिंबटिंब ही शिक्षकाची भूमिका आहे। 1. ज्ञानाचे स्थानांतर करणे। 2. ज्ञान देणे। 3. कौशल्य अर्जित करण्याचे प्रशिक्षण देणे आणि ज्ञान निर्मिती किंवा ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, ज्ञान निर्मिती आणि किंवा ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे। 6वा प्रश्न, खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? 1. विभेदीकरण स्तर, 2. स्मृती स्तर, 3. चिंतनशील स्तर आणि 4. समजण्याचा स्तर। प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे 1, पर्याय नंबर 1, विभेदीकरण स्तर। 7वा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्षी वयोगटाची सक्रिय सदस्य बनतात? 1. किशोरावस्था, 2. प्रौढावस्था, 3. प्रारंभिक बालावस्था, 4. बाल्यावस्था। तर 7वा प्रश्न किशोरावस्था हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। 8वा प्रश्न, जेव्हा एखादा विद्यार्थी यशस्वी होतो तेव्हा असे मानले जाते की टिंबटिंब 1. पद्धती किंवा प्रणाली अयशस्वी आहे। 2. शिक्षक अयशस्वी आहे। 3. पाठ्यपुस्तके अयशस्वी आहेत। 4. ही वैयक्तिक अयशस्वीता आहे। तर प्रश्न क्रमांक 4 ही वैयक्तिक अयशस्वीता आहे। 9वा प्रश्न, तरुण मुलाच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका टिंबटिंब असावी। 1. निषेधात्मक, 2. सक्रिय, 3. संवेदात्मक, 4. उदासीन। तर पर्याय नंबर 2, सक्रिय भूमिका असावी। 10वा प्रश्न, कुटुंब हे टिंबटिंब एक साधन आहे। तर पर्याय क्रमांक पाहूयात। पर्याय क्रमांक 1, अनौपचारिक शिक्षणाचे, 2. औपचारिक शिक्षणाचे, 3. बिगर औपचारिक शिक्षणाचे आणि 4. दूरस्थ शिक्षणाचे। तर पर्याय नंबर 1, अनौपचारिक शिक्षणाचे। 11वा प्रश्न आहे, तुमच्या वर्गात एक मतिमंद विद्यार्थ्याला बसविण्याचे सांगण्यात आले असता तुम्ही टिंबटिंब 1. त्याला आपल्या विद्यार्थी म्हणून स्वीकारण्यास नकार द्याल। 2. मुख्याध्यापकांना त्याला मतिमंद विद्यार्थ्याचा वर्ग म्हणून नियोजित वर्गातील मुलांसोबत बसण्याचे सांगाल। 3. अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत शिकाल आणि 4. यापैकी एकही नाही। तर पर्याय नंबर 3, तर अशी मुलं असतात त्यांना शिकवण्याची पद्धत आहे ती आपल्याला शिकलेली पाहिजे। 12वा प्रश्न आहे, 1. उत्तर, बाल्यावस्थेत बालके भौतिक वस्तूच्या कोणत्या आवश्यक तत्वातील बदल परिवर्तन समजू शकतात? 1. द्रव्यमान, 2. द्रव्यमान व संख्या, 3. संख्या आणि 4. द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र। तर या ठिकाणी पर्याय नंबर 4, द्रव्यमान व संख्या आणि क्षेत्र। 13वा प्रश्न,
ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने कोणते विधान योग्य आहे? एक, अस्तित्व टिकवण्यासाठी एक ध्येय प्रेरक आवश्यक असते. 2, जर व्यक्तिगत क्षमतांचे समाधान महत्त्वपूर्ण असेल तर ध्येय अभिप्रेरकास विकास प्रेरक म्हटले जाऊ शकते. 3, जर लोकांमध्ये स्पर्धेवर भर असेल तर ध्येय अभिप्रेरकाला सामाजिक अभिप्रेरक म्हटले जाऊ शकते. 4, वरील सर्व. तर या ठिकाणी वरील सर्व गोष्टी ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने योग्य आहेत. 14वा प्रश्न, शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये असे स्पष्ट केले आहे की इयत्ता 1 ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थी संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी शिक्षक यांच्यातील गुणोत्तर टिंबटिंब असेल. तर पर्याय नंबर 31, 2 40, 3 45, 4 50. दोघातलं गुणोत्तर हे 40 असेल. 15वा प्रश्न पाहूयात. मानवी विकास कोणत्या 2 घटकांच्या योगदानाचा परिणाम आहे? एक, पालक आणि शिक्षक. 2, सामाजिक व सांस्कृतिक घटक. 3, अनुवंशिकता आणि वातावरण. 4, यापैकी कोणतेही नाही. तर पर्याय नंबर 3, अनुवंशिकता आणि वातावरण. 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणते कथन हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करते? एक, पूर्ण अभिव्यक्ती संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन. 2, मानसिक विकार नसणे. 3, व्यक्तित्वाच्या विकारापासून मुक्ती. 4, यापैकी नाही. तर 16 प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1, शिक्षण ही एक कला आहे. 2, शिक्षण हे एक शास्त्र आहे. 3, शिक्षण हे शास्त्रही नाही व कलाही नाही. 4, शिक्षण हे काही प्रमाणात कला व काही प्रमाणात शास्त्र आहे. तर हे उत्तर बरोबर आहे 4. 18वा प्रश्न पाहूयात. जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही 1, त्याची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न कराल. 2, शिकविण्याची पद्धत बदलाल. 3, अनुपस्थितीबद्दल विद्यार्थ्यास समज द्याल. 4, विद्यार्थ्याच्या परिस्थितीत विद्यार्थी असेच करतात असे म्हणून दुर्लक्ष कराल. तर 18ला त्याची कारणं आपल्याला शोधून काढली पाहिजेत, त्यांनी दूर केली पाहिजे. 19वा प्रश्न, वर्गात लहान मुलांना पुढे मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दृष्टीच्या टप्प्यात बसवणे, अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे टिंबटिंबमध्ये मोडते. 1, संप्रेषण कौशल्य. 2, वर्ग व्यवस्थापक कौशल्य. 3, चेतक बदल कौशल्य आणि 4, प्रबलन कौशल्य. तर या ठिकाणी पर्याय नंबर 2 हे वर्ग व्यवस्थापन कौशल्य आहे. 20वा प्रश्न, उमेशला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत. या विधानातून टिंबटिंब वर्तन बदलाचा बोध होतो. 1, ज्ञानात्मक. 2, भावात्मक. 3, गुणात्मक. 4, क्रियात्मक. तर या ठिकाणी ज्ञानात्मक. पुढचा प्रश्न पाहूयात. तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असल्यास 1, अशा विद्यार्थ्याला मुळीच थारा देऊ नये. 2, त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी. 3, तुम्ही केवळ अभ्यासविषयक चर्चेसाठीच उपलब्ध आहात असे विद्यार्थ्याला सांगावे. 4, विद्यार्थ्याला विभाग प्रमुखांना प्राचार्यांना भेटण्यास सांगावे. तर 21व्या प्रश्न उत्तर आहे त्याची समस्या हे आपल्याला सहानुभूतीपूर्वक आपल्याला ऐकून घ्यावे लागेल. पुढचा 22वा प्रश्न पाहूयात. टिंबटिंब ही शिक्षणाची 3 सूत्रे आहेत. कोणती? 1, रीडिंग, रायटिंग, अर्थमॅटिक. 2, रीडिंग, रायटिंग अँड रिकॉलिंग. 3, रीडिंग, रिमेंबरिंग अँड रॅशनिंग. 4, रीडिंग, रिसायकलिंग अँड रँकिंग. तर या ठिकाणी पर्याय नंबर 1 हा पर्याय बरोबर आहे. 23वा प्रश्न पाहूयात. हे सहशालेय कार्यक्रमाच्या फायद्यापैकी नाही. 1, विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळणे. 2, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणे. 3, वेळेचा अपव्यय झाल्यामुळे होणारे अभ्यासाचे नुकसान. आणि 4, उत्तम नागरिकत्वाचे शिक्षण. तर 23वा प्रश्न उत्तर आहे वेळेचा अपव्यय झाल्यामुळे होणारे अभ्यासाचे नुकसान. 24वा प्रश्न पाहूयात. अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. हे विधान बरोबर आहे. हे विधान चूक आहे. हे विधान अनिश्चित आहे. हे विधान केवळ कल्पनाशक्तीवर आधारित आहे. तर काय पर्याय आहे याचा? तर हे विधान बरोबर आहे की अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. 25वा प्रश्न आहे खालीलपैकी बरोबर जोडी कोणती? 1, नियमित व्यायाम, योग्य झोप, विश्रांती, चांगल्या सवयी, शारीरिक घटक. 2, कौटुंबिक जिव्हाळा, सहकार्य, प्रेम, शेजाऱ्याचे चांगले वर्तन, सामाजिक घटक. 3, वातावरण, वर्ग खोल्या, परिणाम घटक. आणि 4, वरील सर्व. तर या ठिकाणी वरील सर्व घटक हे बरोबर जोड्या आहेत. 26वा प्रश्न हा औपचारिक व अनौपचारिक चर्चेतील फरक आहे. कोणता पाहूयात. पर्याय नंबर 1, औपचारिक चर्चेचे आयोजन करावे लागते तर अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्याची गरज नसते. 2, औपचारिक चर्चेत विशिष्ट घटक सहभागी होतात तर अनौपचारिक चर्चेत सर्वांचा भाग घेणारे घटक विशिष्ट नसतात. 3, औपचारिक चर्चेत
सर्वांचा सहभाग असतो, तर अनौपचारिक चर्चेत सर्वांचा सहभाग असतोच असे नाही. 4 औपचारिक चर्चेत विशिष्ट विषय ठरवलेला नसतो, तर अनौपचारिक चर्चेत विशिष्ट विषय ठरवलेला असतो. तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 हे उत्तर आहे. 27 एकाच वर्गात अध्ययन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अध्ययन पातळीमध्ये फरक असतो, कारण पर्याय नंबर 1 प्रत्येकाची योग्यता सारखी असते. 2 प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते. 3 शिक्षक योग्य प्रकारे शिकवित नाहीत. 4 शिक्षक सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत. पर्याय नंबर 2 प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते. पुढचा प्रश्न पाहूयात. परीक्षेशी संबंधित गैरप्रकारामध्ये दरवर्षी वाढ होत चालली आहे. तुमच्या मते या दुर्दशेशी जबाबदार कारण कोणते? 1 प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी न घेणे. 2 प्रत्येक पालकांच्या आपल्या पाल्याकडून वाढणाऱ्या अपेक्षा. 3 वाढत्या स्पर्धेमुळे काही करून परीक्षेत यश मिळवण्यासाठी तीव्र इच्छा. आणि 4 शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीच्या आपल्या कर्तव्यात प्रतारणा. तर याचं पर्याय नंबर 4 हेच आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीच्या आपल्या कर्तव्यात प्रतारणा. 29वा प्रश्न आहे. सक्रियापूर्व अवस्था बालकांच्या टिमटिमवयात असते. 1 2 ते 7 वर्षे, 2 7 ते 12 वर्षे, 3 0 ते 2 वर्षे आणि 4 12 वर्षा पुढे. तर पर्याय नंबर 2 ते 7 वर्ष असते. 30वा प्रश्न आहे. खालील शिक्षणाची काही ध्येय दिली आहेत, त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणती पाहायचं? 1 जीवनात पूर्णता आणणे, 2 शारीरिक विकास, 3 नैतिक विकास, 4 व्यावसायिक यशस्वीता. तर यात जीवनात पूर्णता आणणे हे शिक्षणाचे ध्येय आपलं सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. मित्रांनो, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. आता आपल्याला भाषा विषय भाग 1 म्हणजे मराठी याबद्दलचे 30 प्रश्न उत्तरासहित सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे. सुरू करीत आहोत. मराठी विषय पाहूयात लगेच. मग पुढील उतारा पहा, वाचन करा उताराचं. पाहूयात उतारा अगोदर वाचूयात. भाद्रपद महिना हा कोणालाही आवडावा असाच आहे. सर्व ऋतूंचे सार या महिन्यात आपल्याला पाहाव्यास मिळते. भाद्रपदात नुसतीच फुलेच नाही तर कोवळी फळे व शेंगाही झाडाला दिसतात. ही पहा डाळिंबी, लाल दोंद फुले आणि छोटी शोभिवंत गोल फळे तिच्यावर एकदम लहडली आहेत. तशीच ती वाटोळ्या पाकळ्यांची नाजूक केसरांनी भरलेली पेरूंची सुंदर फुले व लहान हिरवी फळे. तशीच ती पिंगट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्र वासाची पपईची फुले आणि ती कठीण लहान फळे सीताफळीची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी फुले आणि खवल्या खवल्यांची शोभिवंत चिमुकली फळे. शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्पगेंदांनी खच्चून भरलेली आहेत. कवळ्या शेंगा लोंबत आहेत आणि फुलांवर काळे भुंगे रुंजी घालत आहेत. या फुलावर हे भुंगे जसे लुब्ध आहेत तसे दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलावर मी अजून पाहिले नाही. गुलमोहराच्या झाडावरही हिरव्या तलवारी लटकत आहेत. पान खुडलेली असताना ज्याच्या फुलांचा बहर ओतू जात असतो त्या पांढऱ्या खूर चाफ्याची फुले अजूनही झाडावर पानामध्ये गुरफडलेली रेंगाळत आहेत. जणू ते या झाडाची डोळेच असावे. तर अशा पद्धतीने हा उतारा आहे. याचे प्रश्न 31 ते 35 क्रमांक प्रश्न असतात. पाहूयात 31वा प्रश्न. सर्व ऋतूंचे सार असलेला महिना कोणता म्हटलेला आहे? तर आत्ताच आपण उतारामध्ये पहिलंच वाक्य वाचलेलं आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की भाद्रपद महिना हा सर्व महिन्यांचे ऋतूंचा सार आहे. 32वा प्रश्न. भुंगे कोणत्या फुलावर उपलब्ध आहेत? 1 पपईच्या, गुलमोहराच्या, 3 आहे खोरचाफ्याच्या आणि शेवग्याच्या. तर या ठिकाणी शेवग्याच्या झाडावर भुंगे, कारण पांढरी शुभ्र फुलं आणि त्याभोवती पिंगा घालणारी भुंगे. पाहूया 33वा प्रश्न आहे. उग्र वासाची फुले कोणती? 1 पेरूची, 2 गुलमोहरची, 3 पपईची, 4 चाफ्याची. तर या ठिकाणी पपईची उग्र वासाची फुले. पाने खोडलेली असताना कोणत्या झाडाला फुलांचा भर येतो? 1 सीताफळ, 2 पपई, 3 शेवगा, 4 खूरचाफा. तर या ठिकाणी खूरचाफा याला फुलांचा बहर येतो. 35वा प्रश्न. हिरव्या तलवारी कोणत्या झाडाला लटकत आहेत? 1 खूरचाफा, 2 शेवगा, 3 गुलमोहर, 1 4 पेरू. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 गुलमोहर. पुढचा प्रश्न. अधोरेखांकित शब्दांची योग्य जात ओळखा. म्हातारी हळूहळू चालत होती. 1 शब्दयोगी अवयव, 2 क्रियाविशेषण अवयव, 3 केवल प्रयोगी अवयव, 4 उभयान्वयी अवयव. तर या ठिकाणी पर्याय नंबर 2 क्रियाविशेषण अवयव. 37वा प्रश्न आहे. खालील वाक्यातील साधा भविष्यकाळ ओळखा.
एक मी पत्र वाचीन, 2 मी पत्र वाचित असतो, 3 मी पत्र वाचत राहीन, 4 मी पत्र वाचले होते. 37 ला आहे 1 मी पत्र वाचीन, साधा भविष्यकाळ. 38वा प्रश्न, विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त थ आल्यास स होतो. 1 मनस्ताप, 2 तपोबल, 3 निर्विकार आणि 4 दुष्काळ. तर या ठिकाणी पर्याय नंबर 1 मनस्ताप. 39वा प्रश्न आहे, खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखून त्याचा पर्याय लिहा. 1 मित्र, 2 मैत्रीण, 3 स्नेही, 4 सखा. तर 39वाला 2 मैत्रीण, बाकी तो मित्र, तो स्नेही, तो सखा असं म्हणतात, म्हणजे पुल्लिंग आहे ते. 40वा प्रश्न आहे, अनेक वचन शब्द ओळखायचा आहे. 1 चित्रे, 2 महिना, 3 रुपया, 4 मोरपीस. तर 40ला आहे 1 चित्रे. 41वा प्रश्न, खालील वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पूर्ण करा. शारदा टिंबटिंब वाचनाची आवड आहे. 1 ला, 2 ने, 3 ने न, 4 ला चा. तर या ठिकाणी 41ला 1 म्हणजे शारदाला असं होतं, शारदाला वाचनाची आवड आहे. 42वा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखून योग्य पर्याय क्रमांक घ्यायचा आहे. तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. 1 केवल वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 संयुक्त वाक्य, 4 विधानार्थी वाक्य. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 संयुक्त वाक्य. 43वा प्रश्न आहे, मांजराने उंदीर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी. तर या ठिकाणी पर्याय नंबर 2 कर्मणी प्रयोग. 44वा प्रश्न आहे, बोलता बोलता खंडित झालेला मजकूर दाखविण्यासाठी खालील चिन्ह वापरतात. 1 अपसारण चिन्ह, 2 लोप चिन्ह, 3 संयुक्त चिन्ह, 4 उद्गारवाचक चिन्ह. तर या ठिकाणी पर्याय नंबर 1 अपसारण चिन्ह. 45वा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द लिहा. 1 सिंह, बघा कोणता आहे योग्य शब्द. पर्याय नंबर या ठिकाणी 4 आपल्याला दिसते की लिखाणावरून समजते की हे योग्य पर्याय क्रमांक आहे. 46 प्रश्न आहे, मूल हे अनुभवातून काय शिकत असते. 1 हावभाव, 2 भाषा, हसणे, 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी भाषा मूल हे अनुभवातून शिकत असते. पुढचा प्रश्न पाहूयात, नाटकाचे लघुरूप कोणते आहे. 1 मोठे नाटक, 2 एकांकिका, 3 स्वगत, 4 लघुपट. तर या ठिकाणी एकांकिका. 48वा प्रश्न आहे, सुनीत हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे. 1 सुनीत, पाहू शकता सोनीत, सोनेट आणि 4चा आहे सोनेट. तर या ठिकाणी 48ला 3 SONNET यापासून सुनीत हा शब्द घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, 49वा, विष्णू वामन शिरवाळकर हे कोणाचे नाव आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 कवी कुसुमाग्रजांचं नाव आहे. मग पर्याय 1 कवी बी, 2 माधव जुलियन, 3 समर्थ रामदास आणि 4 कवी कुसुमाग्रज. हे कोणी सांगू शकतं. हे पाठ आहे विष्णू वामन शिरवाळकर. 50वा प्रश्न आहे, चुकीची जोडी असलेला पर्याय क्रमांक शोधायचा आहे. पाहूयात पर्याय क्रमांक 1 माझे जन्मठेप महात्मा गांधी, 2 कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण, 3 तराळ अंतराळ शंकरराव खरात आणि 4 1 झाड 2 पक्षी विश्राम बेडेकर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 माझी जन्मठेप. 51वा प्रश्न आहे, चुकीच्या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखायचा. चुकीचा. 1 निगराणी करणे, काळजी घेणे, 2 भ्रमनिरास होणे, वास्तवाची कल्पना येणे, 3 मंत्रमुग्ध होणे, भारावून जाणे, 4 डोळे लावून बसणे, डोळे मिटून बसणे. तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 हे उत्तर पर्याय क्रमांक आहे. 52वा प्रश्न, आई त्या सरोवरच्या काठी बसे. काळ ओळखा. 1 भूतकाळ, 2 रीती भूतकाळ, 3 वर्तमान काळ, 4 भविष्य काळ. त्या ठिकाणी 2 रीती भूतकाळ. 53वा प्रश्न पाहूयात, तो अभ्यास करत असेल या वाक्यातील काळ ओळखायचा. 1 अपूर्ण भविष्यकाळ, 2 पूर्ण भविष्यकाळ, 3 साधा भविष्यकाळ, 4 यापैकी नाही. तर पर्याय नंबर 1 अपूर्ण भविष्यकाळ. 54वा प्रश्न आहे, राजवाडा हा कोणता समास आहे. 1 द्वंद्व समास, 2 अव्ययभाव समास, 3 बहुव्रीही समास, 4 तत्पुरुष समास. पर्याय नंबर 4 तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न पाहूयात, सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. 1 अव्ययभाव, 2 द्वंद्व, 3 बहुव्रीही समास, तत्पुरुष समास. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न पाहूयात, विवेक क्रिकेट खेळतो या वाक्याचे प्रयोग आहे. कर्मणी, 2 सकर्मक कर्तरी, 3 अकर्मक कर्तरी, 4 भावे प्रयोग. तर या ठिकाणी सकर्मक कर्तरी.
57 प्रश्न आहे, खालील वाक्यापैकी बाह्यप्रयोगाची वाक्य कोणते? आईने मुलाला निजवले, 2 बाबाजी शेतात गेले, 3 आईने तांदूळ शिजवले, 4 कुसुमने फूल आणले. तर पर्याय नंबर 1 आईने मुलाला निजवले. 58 प्रश्न, मला वाटते हा विषय अगदी सुपरिचित आहे. वाक्य प्रकार ओळखायचा आहे. केवळ वाक्य, 2 मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि 4 गौण वाक्य. तर या ठिकाणी मिश्र वाक्य. 59वा प्रश्न आहे, दादा उठले आणि केरुनाना आत गेला. वाक्य प्रकार ओळखा. एक संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र आणि नकारार्थी वाक्य. तर या ठिकाणी संयुक्त वाक्य. 60वा प्रश्न बघूया शेवटचा. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. 1 रुपये 500 तशी मोठी रक्कम दिसते. 2 500 रुपयाला फार मोठे समजतात. 3 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. 4 500 रुपये सामान्यांना मोठे वाटते. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 आपल्याला नकारार्थी रूपांतर करायचं होतं. 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, म्हणजेच ती मोठी आहे असं म्हणायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 30, मराठी भाषा विषयाचे 30 असे एकूण 60 प्रश्न 60 गुणांसाठी पाहिलेले आहेत. आपण लगेच परिसर अभ्यास या विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. परिसर अभ्यास पाहत आहोत. 121वा प्रश्न, सर्व अध्यापन पद्धतीसोबत वापरता येणारी पद्धत म्हणजे टिंबटिंब. 1 क्रीडन पद्धत, 2 प्रकल्प पद्धत, 3 मुक्त पद्धत, 4 प्रश्नोत्तर पद्धत. तर या ठिकाणी प्रश्नोत्तर पद्धत. 122वा प्रश्न आहे, शैक्षणिक सहलीचा उद्देश टिंबटिंब हा नसतो. 1 पर्यावरण संकल्पनाचे ज्ञान, 2 पर्यावरणीय समस्या शोध, 3 वेळेचा मनोरंजनासाठी उपयोग करणे, 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी वेळेचा मनोरंजनासाठी उपयोग करणे हा उद्देश नसतो. 123 खालीलपैकी कोणता सहलीचा उपयोग नाही? 1 वर्ग कार्याला प्रत्यक्ष अनुभवाची जोड, 2 स्थानिक वातावरणाचा परिचय, 3 नातेसंबंधाचे दृढीकरण, 4 पर्यावरण विषयक सक्रिय कार्यक्रम. तर वाटतं की नातेसंबंधाचा या ठिकाणी काही संबंध येत नाही. 124 सहलीसाठी खालील घटकाचा प्रथम प्राधान्याने विचार करावा. 1 भोजन व्यवस्था, 2 निवास व्यवस्था, 3 वाहन व्यवस्था, वरिष्ठांची परवानगी. तर पर्याय नंबर 4 वरिष्ठांचीच परवानगी झाल्यानंतर मग पुढील बाबी आपण नियोजन करत असतो. 125 प्रश्न, सहली जबाबदारी आहे टिंबटिंब. 1 शिक्षकांची, 2 प्रशासनाची, 3 सर्वांची, 4 ऐच्छिक. तर कोणाची जबाबदारी आहे? तर आपली ही सर्वांची जबाबदारी आहे. 126वा प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात? 1 52, 2 62, 3 72, 4 82. तर या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की 72 ठोके आपले हृदयाची मोजले जातात. 127वा प्रश्न आहे, सैनिक पेशी असे कोणत्या पेशीने म्हटले जाते? 1 तांबड्या पेशी, 2 पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका पेशी, 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी पर्याय नंबर 2 पांढऱ्या पेशींनाच सैनिक पेशी म्हटलं जातं. 128वा प्रश्न आहे, विद्युत दिव्यात कोणता वायू वापरला जातो? 1 ऑक्सिजन, 2 नायट्रोजन, 3 हायड्रोजन, 4 कार्बन डायऑक्साईड. तर या ठिकाणी नायट्रोजन हा वायू विद्युत दिव्यात वापरला जातो. विद्युत रोधाचे एकक कोणते आहे? 1 व्होल्ट, 2 अँपियर, 3 कुलोम, 4 ओहम. तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 ओहम. 130 मेंढ्यांचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो? 150, 180, 210, 240. तर या ठिकाणी 150 म्हणजे 150 दिवसांचा गर्भकाळ असतो. 131वा प्रश्न, अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले? 1 मोरणा, 2 कयाधू, 3 गिरणा, 4 पांझरा. 131वा प्रश्न आहे, मोरणा नदीच्या काठी अकोला शहर बसलेले आहे. 132वा प्रश्न आहे, विदर्भाचे नंदन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 अमरावती, 2 वर्धा, 3 वाशिम, 4 यवतमाळ. तर या ठिकाणी अमरावती म्हणजे नंदनवन, चिखलदरा. 133वा प्रश्न आहे, मोगल बादशाह औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी. 1 औरंगाबाद, 2 वेरूळ, 3 दौलताबाद, 4 खुलताबाद. तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 खुलताबाद मध्ये औरंगजेबची कबर आहे. 134वा प्रश्न आहे, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 औरंगाबाद, 2 उस्मानाबाद, 3 बीड, 4 सोलापूर. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान आहे. 135वा प्रश्न आहे, महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? 1 कळमेश्वर, 2 उमरेड, 3 रामटेक, 4 सावनेर. तर या ठिकाणी
पर्याय नंबर 3 रामटेक. 136 प्रश्न आहे, भारतातील किती टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे? 49, 2 34, 3 54, 4 64. या ठिकाणी पर्याय नंबर 2 34. 137 प्रश्न, अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? 1 दिसांग, 2 दिहँग, 3 सांगपो, 4 सुंबासेरी. तर दिहँग पर्याय नंबर 2. 138 प्रश्न आहे, भारतात पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला होता? 1 उत्तर प्रदेश, 2 बिहार, 3 महाराष्ट्र आणि 4 कर्नाटक. तर या ठिकाणी बिहार राज्यात पहिला साखर कारखाना उभा करण्यात आला. 139 उन्हाळ्यात भारतीय उपखंडात वायुदाब किती मिलीबार असतो? तर 1000, 2, 1010, 1020, 1030. तर या ठिकाणी 139, 1000. 140 प्रश्न आहे, भाकरा धरणाच्या जलाशयास टिमटिम म्हणतात? 1 गांधी सागर, 2 नाथसागर, 3 प्रताप सागर, 4 गोविंद सागर. तर 140 ला चौथा पर्याय आहे गोविंद सागर. 141 प्रश्न आहे, औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगाबरोबर कोणाला पाठवले? 1 शाहिस्ते खान, 2 दिलेर खान, 3 फिरोजगंजी नरसाळा, 4 मुरारबाजी. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दिलेर खानाला त्यांनी पाठवले होते. 142 पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? 1 दिलेर खान, 2 विजयराज, 3 फिरोजगंजी नरसाळा, 4 मुरारबाजी. तर पुरंदर किल्ल्याशी संबंधित म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मुरारबाजी हा किल्लेदार होता. 143 प्रश्न आहे, माघार घेतलेले मुघलांचे सैन्य कोठे पळत सुटले? 1 दिलेर खानच्या छावणीकडे, 2 माचीकडे, 3 बाले किल्ल्याच्या आसरेला आणि 3 पुरंदरच्या पायथ्याला. तर पर्याय क्रमांक 1 दिलेर खानाच्या छावणीकडे. 144 प्रश्न आहे, मुरारबाजीचा पराक्रम पाहून कोण थक्क झाला? 1 मिर्झाराजे जयसिंग, 2 शिवराय, 3 औरंगजेब आणि 4 दिलेर खान. तर या ठिकाणी मुरारबाजीचा पराभव पाहून दिलेर खान अचंबित झाला, थक्क झाला. 145 प्रश्न आहे, धूर्त जयसिंगाने शिवरायांना काय सांगितले? 1 तह करा, 2 युद्ध करा, 3 मुघलांवर आक्रमण करा, 4 पुरंदर आम्हाला द्या. तर या ठिकाणी तह करण्यास सांगितले धूर्त जयसिंगाने. 146 प्रश्न आहे, पोर्तुगीजांनी 1510 मध्ये टिंबटिंब काबीज केले? 1 कोकण, 2 गोवा, केरळ आणि पोंडिचेरी. तर आपल्याला माहिती आहे की पोर्तुगीज हे गोव्याला जास्त हे त्यांनी गोवा काबीज केलेला आहे. 147 बंडकारी सैनिकांनी टिंबटिंबकडे कूच केले? 1 झाशीकडे, 2 कलकत्त्याकडे, 3 मद्रासकडे, 4 दिल्लीकडे. तर 147 ला माहिती आहे पन्नास दिल्लीकडे त्यांनी कूच केलेली आहे. 148 पासून भारताचा बादशाह म्हणून बंडवाल्यांनी टिंबटिंबला गादीवर बसले? 1 बहादूर शाह, 2 शेरशाह, 3 नूरजहां, 4 कासिम पठाण. तर 148 आहे बहादूर शाह. बहादूर शाहला भारताचा बादशाह म्हणून बंडवाल्यांनी गादीवर बसले. पुढचा प्रश्न आहे 149 खानदेशातील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? 1 बहादूर सिंग, 2 सुमेर सिंग, 3 कजार सिंग, चमन सिंग. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 कजार सिंग. आणि शेवटचा प्रश्न आहे 150वा प्रश्न, संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक व टिंबटिंब बेकार झाले? 1 जमीनदार, 2 सुभेदार, 3 लोहार, 4 कारागीर. तर या ठिकाणी पाहू शकता संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक व कारागीर हे लोक बेकार झाले. तर अशा पद्धतीने हे 30 प्रश्न परिसर अभ्यास, 30 प्रश्न या ठिकाणी आपण आजच्या यामध्ये पाहिले. तर पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा परिसर अभ्यासाची आणि बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, मराठी असे मिळून आपण सर्व मिळून 60 आणि हे 30 म्हणजे 90 गुणांसाठी 90 प्रश्न आपण पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या अगोदरची सुद्धा प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका पाहू शकता. धन्यवाद.